नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। दिवाळी आपल्या घरी आली आहे, दिवाळीचा सण आपण साजरा करतो आणि त्याच निमित्ताने स्टार प्रवाहाची ढिंच्याक दिवाळी आपण सेलिब्रेट करायला आहे। जुई माझ्यासोबत आहे। जुई कशी आहेस तू? मी मस्त। बरं जुई, स्टार प्रवाहाची ढिंच्याक दिवाळी आहे, तुझ्या मनामध्ये किती ढिंच्याक आहे आणि कशी फिलिंग आहे? सगळी खूप मस्त, म्हणजे एकदम भारी फिलिंग आहे। कारण याच्या तयारीला आम्ही एक दीड महिना आधीपासूनच लागलेलो। रिहर्सल्स होत्या, इथे येऊन आमचे टेक्निकल झाले, सो सगळं तयारी प्रवाह परिवार आधीपासूनच करत होता आणि आजचा दिवस तो आहे, म्हणजे ज्यासाठी अट्टाहास केला तो फायनली दिवस आलेला आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत। कारण आतमध्ये जाऊन खूप छान छान आम्हाला परफॉर्मन्सेस बघायचे आणि छान छान गोष्टी आहेत आतमध्ये इव्हेंटमध्ये, त्यामुळे खूप एक्सायटेड आहे मी। बरं, तर मला जुईला हा प्रश्न विचारायला आवडेल की जुई मूळची राहणारी कर्जतची आहे, पण कामाच्या निमित्ताने ती आता ठाण्याला शिफ्ट झाले, तर मिस किती करशील कर्जतची दिवाळी? कारण का कर्जतची दिवाळी आणि ठाण्याच्या दिवाळीचा एक वेगळा माहोल असतो। हॅलो, मी सणांना घरीच असते, मी काम करत नसते, त्यामुळे कुठलाही सण असो मी घरी कर्जतलाच माझ्या फॅमिली बरोबरच करते, तेव्हा काम नसतं करायचं। नाही म्हणजे असं बोला काय हरकत नाही, काम एका साईडला राहू द्या, आम्हाला सण साजरा करू द्या। ऑफकोर्स, सण कशासाठी असतात? फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर एकत्र येऊन साजरे करण्यासाठी, त्यामुळे मी पण कर्जतला जाणार आहे। आई बाबा आणि सगळं माझी जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर साजरा करणार। नाही, खरंच खूप भारी उत्तर मिळालं, कारण का खूप कलाकारांचं असं असतं की कामाच्या मुळे आम्हाला सण साजरे करता येत नाही, पण ही खरंच खूप चांगलं आहे जे बोले किंवा सण मला साजरे करायचे आहेत। बरं, जसं स्टार प्रवाह दरवेळेला नवनवीन कार्यक्रम घेऊन असतात, आता 2-3 महिन्या आधीच आपल्या घरी बाप्पा येऊन गेले, ती सगळी तयारी आणि आता दिवाळीची तयारी, कसं सगळं मॅनेज होत आहे? हेच आवडतंय असं मला वाटतंय, त्यामुळे इझिली मॅनेज होत आहे। आता ऑफकोर्स हेच लाईफ आहे आणि आपण ह्यासाठी देवाला सांगतो ना, मला काम दे, हे दे, ते दे, सो देव देतोय, सो ते असं घ्यायचं। नाही, खरंच खूप भारी वाटतंय। बरं, आता मी जुई तुझ्यासोबत आपण एक छोटासा क्विज खेळणार आहोत। दिवाळी रिलेटेड काही प्रश्न आहेत, खूप सोपे आहेत, खूप सोपे प्रश्न आहेत। बरं, तर पहिला प्रश्न असा आहे की दिवाळी हा 5 दिवसाचा सण आहे, पहिल्या दिवशी आपण कोणत्या देवीची पूजा करतो? दुर्गा देवी, लक्ष्मी देवी, देवी सरस्वती की देवी पार्वती? लक्ष्मी पूजन म्हणजे म्हणून लक्ष्मी, म्हणजे पहिला दिवस ऍक्च्युली वसुबारस असतो, सो गो पूजन असतं। दिवाळी हे नाव दीपावली या संस्कृत शब्दावरून आलं आहे, पण इंग्रजीत भाषांतर केल्यानंतर त्याचा अर्थ काय होईल? प्रकाशाचा विजय, दिव्यांची पंथी, रंगीत दिवे की फटाके? प्रकाशाचा विजय असं म्हणजे माझं असं झालेलं की अरे एक तरी उत्तर चुकीचं येईल, पण अजूनपर्यंत तरी आलेलं नाही आहे। बरं, आपण काळोखावर मात करतो आणि त्यासाठी दीप प्रज्वलित केले जातात, त्यासाठी। बरं, दिवाळीच्या सणात यापैकी कोणते पदार्थ परंपरेने खाल्ले जातात? बेसन लाडू, करंजी, गुजिया, गुलाबजामुन की सर्व भारतीय पदार्थ? गुलाबजामुन नाही खाल्ला जात, बाकीचे 3 खाल्ले जातात। बरं, तर शेवटचा प्रश्न आपण विचारतोय की दिवाळी किती दिवसामध्ये साजरी केली जाते? 2 दिवस, 5 दिवस, 6 दिवस की 4 दिवस? ॲक्च्युली तशी मूळ 4 दिवसच असते, म्हणजे पण जर का एका दिवशी, आता यावर्षी जसे 2 सण एका दिवशी आले, मग ते 3 दिवसच होते, कधी कधी 2च दिवस असते, तर कधी कधी 5 दिवस असते। बेसिकली 5 किंवा 4 दिवस, तिथीनुसार 4 किंवा 5 दिवस। बरं, असं बोलायला काहीच हरकत नाही आहे की दिवाळी आणि कोणताही सण असू द्या तर जुईचं पूर्ण पॅकेज पॅक असतं, कारण का तिचं शूट वगैरे राहू द्या रे, घरच्यांसोबत वर्षानुवर्ष ह्या सुट्ट्या ठरलेल्या आहेत। अच्छा, वर्षानुवर्ष, म्हणजे मी जानेवारीमध्ये अख्ख्या वर्षाच्या सुट्ट्या देऊन टाकते, मला त्या व्यतिरिक्त काही माझं नसतं। कॉर्पोरेटवाल्यांचं आणि आमचं हेच दुःख आहे, आम्हाला सुट्ट्याच भेटत नसतात कधी, पण हे खरंच खूप भारी वाटतंय। खरंच खूप मजा येते तुझ्यासोबत बोलताना। आपल्या सगळ्यांच्या घरी दिवाळी आले, तुला सुद्धा मराठी धमालकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हा सगळ्यांना पण खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांनी सेफली दिवाळी साजरी करा, जमल्यास फटाके वाजवू नका, कारण त्याचा सगळ्या लहान मुलांना किंवा पेशंट्सला आणि एस्पेशली प्राण्यांना त्रास होतो। बाकी सेफली एन्जॉय करा फॅमिली बरोबर।